नमस्कार मंडळी, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे। एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, या 2 ते 3 मंत्र्यांना स्वतःच्या मंत्रिमंडळातून डचू देणार। नेमकं काय झालंय, ते कोणते 2 ते 3 मंत्री आहेत की जे नाराज आहेत आणि त्यांनी कामं न केल्याचं कारण देऊन एकनाथ शिंदे त्यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करणार आहे आणि ते लवकरच मंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नक्की लाईक करा। तर आपण राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे, राजकारणात खळबळ उडाली आहे। मंत्रिमंडळात बदलांची चाहूल, 2 ते 3 मंत्र्यांची नाराजी चर्चेत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। त्यामुळे आता या सत्तेतील समीकरणात बदल होणार असून त्यामधील हे 2 ते 3 मंत्री यांना लवकरच एकनाथ शिंदे डच्चू देणार आहेत, कारण त्यांचं ठाकरे गटाशी असलेलं जे काही जवळचं नातं असल्याच्या महत्त्वाच्या बातम्या आल्या होत्या। त्यानंतर ते अकार्यक्षम आहेत म्हणून त्यांच्यावर ठपका देऊन त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टीची घोषणा 2 ते 3 दिवसात होणार आहे। त्यामध्ये विशेषतः राज्याचे आरोग्यमंत्री असलेले प्रकाश आंबेडकर आणि मंत्री असलेले संजय शिरसाट यांची नाराजी भोवलेली आहे आणि त्यांना लवकरच मंत्रिमंडळातून नारळ भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यापासून सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र होतं, मात्र कालांतराने काही आमदार आणि मंत्र्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत। अनेक निर्णयामध्ये स्वतःचा सहभाग असल्याची भावना काही मंत्र्यांमध्ये निर्माण झाली आहे। विशेषतः निधी वाटप असेल किंवा इतर जे अधिकार, त्यामध्ये शिंदे गटाला दूर ठेवण्याची रणनीती भाजपने आखलेली आहे। त्याचप्रमाणे आता मंत्रिमंडळात सुद्धा फेरबदलाची शक्यता राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत आहे। त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही मंत्र्यांची हकालपट्टी होणार आहे। यामध्ये शिरसाट आणि आंबेडकर यांची प्रथम नावे आहेत। त्यानंतर कोणत्या मंत्र्याचं नाव येणार हे पुढील काळ सांगू शकतो। आरोग्यमंत्री असलेले प्रकाश आंबेडकर यांची मोठी अडचण आहे। राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील काही त्रुटी, रुग्णालयामधील सुविधा आणि औषध पुरवठा यांच्यासारख्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे। यामुळे आंबेडकर त्यांची प्रतिमा काहीशी मलिन झाल्याचे चित्र मानले जात आहे। त्यातच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सुद्धा काही सहकारी मंत्र्यांमध्ये नाराज आहेत। तसेच संजय शिरसाट यांची सुद्धा उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती। काही निर्णयावर त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा टीका केली होती। त्यामुळे आता ते लवकरच दोघेजण मिळून जर मंत्रिपद त्यांचं गेलं तर लवकरच ते ठाकरेंशी संपर्क करणार असल्याची माहिती मिळत आहे। परंतु हे नाराज मंत्र्यांना उद्धव ठाकरे भेटणार नाहीत, कारण शिवसेनेची ज्यांनी गद्दारी केली त्यांना पक्षात आपण घेणार नाही असं उद्धव ठाकरेंनी अगोदरच सांगितलं होतं। त्यामुळे त्यांनी किती भेटण्याचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्याची महत्त्वाची बातमी यामध्ये येत आहे। त्यामुळे आता ठाकरे गट सध्या विश्वासू आणि निष्ठावान नेत्यावरच भर देत असल्याचं सांगितलं जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते हा संपूर्ण प्रकार केवळ अंतर्गत नाराजी असून मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो। शिंदे गट आपली ताकद दाखवण्यासाठी अनेक महत्त्वाचे कठोर निर्णय घेऊ शकतो, परंतु आताची शिंदे गट हे भाजपाच्या इशाऱ्यावरच चालणारा पक्ष आहे अशी सगळीकडे त्याची प्रतारणा होत आहे। त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचे सत्तेत असलेले समीकरण या घडामोडीमुळे प्रभावित होऊ शकते। भाजपकडून काही वेळा अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे। जर शिंदे गटात उभी फूट पडली तर त्याचा थेट परिणाम सत्तेच्या स्थैर्यावर होऊ शकतो। त्यामुळे हा विषय केवळ अंतर्गत नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरत आहे। आगामी निवडणुकांवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा या सर्व प्रकारामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही ठिकाणी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत तर काही अजूनही नेतृत्वावर विश्वास ठेवून आहेत। राजकारणात काही निश्चित नसते, त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिरसाट आणि आंबेडकर यांची हकालपट्टी होणार, त्यामुळे शिवसैनिक सुद्धा पुढे काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटाशी त्यांचा संपर्क होणार का आणि उद्धव ठाकरे त्यांना भेटणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। परंतु उद्धव ठाकरे त्यांना भेटणार नसल्याची सुद्धा महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी हा काळ कसोटीचा आहे। अंतर्गत नाराजी, मंत्रिमंडळातील संभाव्य बदल आणि विरोधकांची आक्रमक भूमिका या सर्वांचा सामना आता शिंदे कसे करतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणकोणत्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी? तुम्ही सुद्धा ती यादी कमेंटमध्ये नक्कीच टाका. धन्यवाद.